जेव्हा रंगमंचावर तिसरी घंटा वाजते, प्रेक्षक गृहातला उजेड हळूहळू मंद होतो आणि विंगेतून प्रकाशाचा एक पट्टा थेट स्टेजवर पडतो, तेव्हा फक्त एक नाटक सुरू होत नाही. तिथे एक स्वतंत्र जग, एक वेगळा इतिहास जिवंत होतो. पण हे जग कसं दिसावं, नटाने पाऊल कसं टाकावं, संवादांच्या मध्ये ती असणारी गूढ शांतता, ज्याला आपण पॉज म्हणतो, तो प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका कसा चुकवू शकते, हे भारतीय रंगभूमीला केवळ शिकवणारं नव्हे, तर मराठी नाटकाला जागतिक पातळीवर एक अद्भुतपूर्व प्रतिष्ठा मिळवून देणारं एक अथांग वादळ, एक अलौकिक पर्व म्हणजेच विजया मेहता, ज्यांना संपूर्ण कलाविश्व, मग ते मुंबईतलं असो, दिल्लीतलं असो वा थेट जर्मनीमधलं, आदराने विजयाबाई म्हणायचं. विजयाबाईंचा प्रवास समजून घेण्यासाठी आपल्याला थेट मागे जावं लागेल. 4 नोव्हेंबर 1934च्या बडोद्यात, गुजरातच्या बडोदा शहरात एक अत्यंत प्रगल्भ, सुशिक्षित आणि वाङ्मयी दृष्टी असलेल्या CKP कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव होते विजया जयवंत. त्यांचे वडील आणि आई दोघेही उच्च विद्याविभूषित होते, ज्यामुळे घरात लहानपणापासूनच साहित्याची, उत्कृष्ट पुस्तकांची आणि शास्त्रीय संगीताची चर्चा व्हायची. बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांच्या सांस्कृतिक वातावरणात विजयाबाईंचे बालपण घडले. पुढे जाऊन उच्च शिक्षणासाठी त्या मुंबईत आल्या. मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेज आणि मुंबई विद्यापीठातून त्यांनी आपली पदवी पूर्ण केली. 50च्या दशकातली मुंबई ही राजकीय आणि सांस्कृतिक दृष्ट्या बदलत होती. नेमके याच काळात विजयाबाईंना रंगमंचाची ओढ लागली. त्यांची पहिली भेट झाली आधुनिक भारतीय नाट्यसृष्टीचे शिल्पकार इब्राहिम अलकाझी. अलकाझी हे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा NSDचे संचालक होण्यापूर्वी मुंबईत थिएटर ग्रुप चालवायचे. अलकाझी यांच्या हाताखाली विजयाबाईंनी नाट्यशास्त्राचे पहिले धडे गिरवले. अलकाझींची शिस्त, वेशभूषेचा अभ्यास आणि प्रत्येक कोणाचा तांत्रिक वापर कसा करावा, हे विजयाबाईंच्या मनावर पक्के बिंबवले गेले. पण विजयाबाईंना एवढ्यावरच थांबायचं नव्हते. त्या काळी एका भारतीय तरुणीने नाटकासाठी प्रदेशात जाणे ही अशक्यप्राय गोष्ट मानली जायची. पण घरच्यांच्या पाठिंब्यामुळे त्या विलायतला गेल्या आणि तिथे ब्रिटिश ड्रामा लीनमध्ये त्यांनी नाट्य दिग्दर्शनाचे, थिएटर डिरेक्शन, रीतसर आणि जागतिक दर्जाचे शिक्षण घेतले. पाश्चात्य रंगभूमीवरील तंत्रज्ञान, प्रकाशाची योजना आणि नटांचे शारीरिक नियंत्रण या गोष्टींचा त्यांनी तिथे सखोल अभ्यास केला. जेव्हा त्या भारतात परतल्या, तेव्हा त्यांच्या डोक्यात मराठी नाटकाचा चेहरा-मोहरा बदलण्याची एक नवीन क्रांती आकार घेत होती. 1960चा काळ हा मराठी व्यावसायिक नाटकांमध्ये किंवा कौटुंबिक सुखांतिकाचा काळ होता. नट हे स्टेजवर येऊन प्रेक्षकांकडे तोंड करून मोठ्या आवाजात संवाद फेकायचे. पण विजयाबाईंना हे बदलायचं होतं. त्यांना नाटकांमध्ये वास्तववाद आणायचा होता. त्यांनी विलायतहून आल्यावर विजय तेंडुलकर, अरविंद देशपांडे, श्रीराम लागू आणि माधव वाटवे या समविचारी मित्रांना एकत्र आणलं आणि जन्म झाला रंगायन या ऐतिहासिक प्रायोगिक नाट्यसंस्थेचा. रंगायनची स्थापना ही मराठी नाट्यसृष्टीतील एक बंडखोरी होती. विजयाबाईंनी व्यावसायिक गणितांना बाजूला ठेवून माणसाच्या मनातील अंधारे कोपरे, लैंगिकता, कौटुंबिक हिंसेचा गुंतागुंत आणि सामाजिक दांभिकता मांडणारी नाटके हातात घेतली. C.T. खानोलकर यांचे 1-0 बाजीराव हे नाटक जेव्हा विजयाबाईंनी दिग्दर्शित केले, तेव्हा मराठी प्रेक्षक थक्क झाले. नाटकाचं नेपथ्य कसं असावं, स्टेजवर वस्तूंचा सांकेतिक वापर कसा करावा, याचा एक नवा मापदंड त्यांनी सेट केला. त्यानंतर महेश एलकुंचवार यांचे सुलतान, होळी आणि विजय तेंडुलकरांची शांतता कोर्ट चालू आहे या नाटकांच्या तालमी कशा व्हायच्या याच्या अनेक कथा आजही सांगितल्या जातात. विजयाबाई अत्यंत कडक आणि शिस्तप्रिय दिग्दर्शिका होत्या.
जर नटाने संवादातील एखादा उच्चार चुकीचा केला किंवा पाऊल चुकीच्या ठिकाणी टाकले तर त्या तालीम थांबवून तो प्रसंग 50 वेळा करून घ्यायच्या. नाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर, सतीश आळेकर, सुहास जोशी यांच्यासारख्या कलाकारांच्या अभिनयाला पैलू पाडण्याचे काम विजयाबाईंच्या कडक तालमीने केले होते. नट हा संवाद बोलणारा बाहुला नसून तो स्टेजवरच्या शांततेतूनही व्यक्त झाला पाहिजे हा विचार त्यांनी रुजवला. मराठी रंगभूमीवर आपले नाव सुवर्ण अक्षरांनी कोरल्यानंतर विजयाबाईंनी आपली नजर जागतिक रंगभूमीकडे वळवली. 70 आणि 80च्या दशकात त्यांनी इंडो जर्मन सांस्कृतिक अंतर्गत एक अत्यंत धाडसी पाऊल उचलले. सांस्कृतिक देवाणघेवाणी अंतर्गत एक अत्यंत धाडसी पाऊल उचलले. त्यांनी जर्मनीतील थिएटर ऑफ द वेस्ट आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत काम करायचे ठरवले. सगळ्यात मोठी आव्हानात्मक गोष्ट कोणती होती माहिती आहे? त्यांनी महाकवी कालिदासांचे शाकुंतल आणि विशाखदत्तांचे मुद्रा राक्षस ही अत्यंत कठीण भारतीय अभिजात नाटके निवडली. त्यांनी जर्मनीतील नटांना गोळा केले ज्यांना मराठी किंवा संस्कृताचा सही माहीत नव्हता. विजयाबाईंनी त्या परदेशी गोऱ्या नटांना भारतीय शास्त्रीय मुद्रा, नवरस, डोळ्यांची हालचाल आणि भारतीय अभिनयाचा आत्मा शिकवला. हे नाटक त्यांनी जर्मनी भाषेत बसवले आणि जेव्हा याचे प्रयोग फ्रँकफर्ट, बर्लिन आणि युरोपच्या इतर शहरांमध्ये झाले तेव्हा तिथले आंतरराष्ट्रीय समीक्षक उभे राहून टाळ्या वाजवत होते. एका भारतीय महिला दिग्दर्शिकेने पाश्चात्य नाटकाकडून भारतीय पद्धतीने अभिनय करून घेणे आणि तेही त्यांच्याच भाषेत ही जागतिक नाट्य इतिहासातील एक अभूतपूर्व घटना होती. या प्रयोगांमुळे विजयाबाईंना आंतरराष्ट्रीय स्तरावर एक महान थिएटर विजनरी म्हणून मान्यता मिळाली. त्यांनी सिद्ध केले की कलेला आणि भावनांना भाषेची कोणतीही सीमा नसते. रंगमंचावर यशाची शिखरे सर केल्यानंतर विजयाबाईंनी आपला मोर्चा वळवला तो चित्रपट आणि दूरदर्शन माध्यमांकडे. नाटक हे लाईव्ह माध्यम आहे तर सिनेमा हे तांत्रिक माध्यम आहे. पण विजयाबाईंनी सिनेमाच्या पडद्यावरही आपली तीच शिस्त आणि सौंदर्यशास्त्र कायम ठेवले. 1987 मध्ये त्यांनी दिग्दर्शित केलेला पेस्तुंजी हा चित्रपट भारतीय समांतर सिनेमाच्या म्हणजेच पॅरलल सिनेमा इतिहासातील एक अनमोल हिरा मानला जातो. हा चित्रपट पारशी समाजाच्या कौटुंबिक आणि अंतर्गत मानसिक जडणघडणीवर आधारित होता. नसरुद्दीन शाह, अनुपम खेर आणि शबाना आझमी यांच्यासारख्या भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोत्तम नटांना एकत्र आणून त्यांनी हा सिनेमा बनवला. चित्रपटातील प्रत्येक फ्रेम, घराची सजावट, पात्रांचे कपडे आणि संवादांमधील संथपणा इतका अप्रतिम होता की या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. आजही जगभरातील फिल्म स्कूलमध्ये स्क्रीन प्ले आणि डिरेक्शन शिकवण्यासाठी पेस्तुंजी दाखवला जातो. त्यानंतर त्यांनी बाबूराव पेंटरे यांच्या कादंबरीवर आधारित रावसाहेब हा चित्रपट आणला ज्यामध्ये त्यांनी दिग्दर्शनासोबतच स्वतः अभिनय केला होता. या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. 80च्या दशकात जेव्हा दूरदर्शनचे आगमन झाले तेव्हा त्यांनी लाईफलाईन आणि गुलजार यांच्यासोबत किरदार या मालिकांचे दिग्दर्शन केले. टीव्हीच्या छोट्या पडद्यावरही त्यांनी नटाचा कस आणि सिनेमाची भव्यता कशी टिकवून ठेवायची याचे आदर्श वस्तुपाठ घालून दिले. विजयाबाईंचे वैयक्तिक आयुष्य जितके प्रगल्भ होते तितकेच ते वैयक्तिक संघर्षाने आणि वादळांनी भरलेले होते. त्या हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध घराण्याशी जोडलेल्या होत्या. महान अभिनेत्री शोभा समर्थ यांच्या त्या सख्या भगिनी होत्या, म्हणजेच नूतन आणि तनुजा यांच्या त्या मावशी होत्या आणि आजची काजोल ही त्यांची नातलग लागते. विजयाबाईंचे पहिले लग्न भारतीय चित्रपटसृष्टीची पहिली स्त्री शिल्पकार दुर्गा खोटे यांचे सुपुत्र हरीन खोटे यांच्याशी झाले होते. संसार अत्यंत सुखाने सुरू होता, पण हरीन खोटे यांचे अकाली निधन झाले.
वयाच्या अत्यंत तरुण वयात विजयाबाईंवर 2 लहान मुलांची संपूर्ण जबाबदारी आली. एखादी सामान्य स्त्री अशा संकटात कोलमडून गेली असती, पण विजयाबाईंनी आपल्या अश्रूंनाच आपली ताकद बनवले. त्यांनी एका हाताने मुलांचा सांभाळ केला आणि दुसऱ्या हाताने रंगभूमीची सेवा सुरू ठेवली. नाटकाच्या तालमी कधीच थांबल्या नाहीत. पुढे त्यांच्या आयुष्यात आले प्रसिद्ध डॉक्टर फारुख मेहता. फारुख मेहतांशी लग्न झाल्यानंतर त्या विजया मेहता झाल्या आणि डॉक्टर मेहतांनी त्यांच्या नाट्य चळवळीला आयुष्यभर सावलीसारखा पाठिंबा दिला. त्यांच्या या 7 दशकांच्या अविरत तपस्येसाठी भारत सरकारने त्यांना पद्मश्री हा नागरी सन्मान दिला. नाटक क्षेत्रातील संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि संगीत नाटक अकादमीची फेलोशिप त्यांना मिळाली. मध्य प्रदेश सरकारचा अत्यंत प्रतिष्ठित कालिदास सन्मान देऊन त्यांना गौरविण्यात आले. वयाच्या उत्तरार्धातही त्यांनी मुंबईच्या NCPA सारख्या महाकाय सांस्कृतिक संस्थेचे नेतृत्व केले आणि शेवटच्या श्वासापर्यंत नवीन पिढीच्या नटांना आणि दिग्दर्शकांना मार्गदर्शन करत राहिल्या. 30 जून 2026 रोजी विजयाबाईंनी या जगाचा निरोप घेतला. आज भले त्या आपल्यात भौतिक रूपाने नसल्या तरी त्यांनी मराठी आणि भारतीय रंगभूमीला जे दिलंय ते कधीच पुसलं जाऊ शकत नाही. त्यांनी तयार केलेले नट, त्यांनी लिहिलेले नियम आणि त्यांनी जागतिक स्तरावर मिळवून दिलेली प्रतिष्ठा आज आपल्यासोबत आहे. विजयाबाईंनी आपल्याला शिकवलं की कला ही फक्त मनोरंजनासाठी किंवा टाळ्या मिळवण्यासाठी नसते, ती माणसाला आतून समृद्ध करण्यासाठी असते. विजयाबाईंच्या पवित्र आणि अजरामर स्मृतीस ऋणमॅटिक परिवारातर्फे आणि आपल्या संपूर्ण प्रेक्षक वर्गातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. तुम्हाला विजयाबाईंचा कोणता सिनेमा, कोणतं नाटक किंवा कोणती मालिका आवडली हे तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. ओम शांती.